एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो फारसा श्रीमंत नव्हता, पण त्याच्याकडे गौरी नावाची सुंदर पाळीवगार होती. गौरी म्हणजेच रामूच्या घरची लक्ष्मी. तिचं दूध गोड, पांढरं शुभ्र आणि पौष्टिक असायचं. गावातले सगळेजण तिचं दूध आवडीने घेत. गौरी खूपच शांत स्वभावाची होती. ती सकाळी रामूच्या आवाजावर उठायची, मोकळ्या अंगणात रेंगाळायची आणि मग रामू तिला चारायला नेत असे. कधी डोंगराच्या पायथ्याला, कधी नदीच्या काठावर. ती हिरवंगार गवत खाताना लहान मुलांसोबतही खेळायची. एक दिवस रामू आजारी पडला. घरात दूध विकायला कोणीच नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे गौरी गावात स्वतःहून गेली. तिच्या गळ्यात घंटी होती. ती एकेका घरी थांबत होती आणि गावकरी तिच्या गळ्यात लावलेली छोटी भांडी उचलून दूध घेत होते. सगळे म्हणत होते, ही फक्त गाय नाही, ही तर घराची आई आहे. रामू बरा झाल्यावर तो खूप भावूक झाला. त्याने गौरीला मिठी मारली आणि म्हणाला, गौरी, तू फक्त जनावर नाहीस, तू माझं कुटुंब आहेस. त्या दिवसानंतर रामूने तिची आणखी काळजी घ्यायला सुरुवात केली. गायीसाठी छानसं गोठं बांधलं, नेहमी वेळेवर चारा पाणी दिलं आणि तिच्यावर जसं आईवर प्रेम करावं तसं प्रेम करत राहिला.